मित्रांनो, सर्वांना जय जिजाऊ. 1 रुपयाही खर्च न करता हमखास लग्न जुळविण्याच्या काही मोफत पद्धती विषयी मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. हा 4-5 मिनिटाचा व्हिडिओ आपण पूर्णपणे पाहायला पाहिजे. आपण इतके परावलंबी बनलेलो आहोत की नुसतं फक्त व्हिडिओचं शीर्षक पाहतो आणि लगेच फोन उचलतो आणि तुमच्याकडे मुली आहेत का आणि हे आहे का, अशातून फक्त फसवणूक होते. याच्यातून होत काहीच नाही. मराठा लग्न अक्षदाकडून हा एक सिस्टम जनरेटेड मेसेज आहे. 4-5 मिनिटाचा वेळ असेल तर हा व्हिडिओ पहा, नसेल तर इथंच स्किप करा आणि सोडून द्या. रील्स पाहण्यासाठी आपल्याकडे भरपूर वेळ असतो, त्याच्यामध्ये पहा. आम्हाला काही एक घेणं देणं नाही. दुसरीकडे हा जो मेसेज तुम्हाला आलेला आहे, तर हा तुम्ही मराठा लग्न अक्षदामध्ये एकतर नोंदणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा तुम्ही या चॅनलवर नवीनच असाल, पहिल्यांदाच हा व्हिडिओ पाहत असाल, तर तेव्हा तुमच्यासाठी अगदी 1 मिनिटाचं हे वर्णन आहे की मराठा लग्न अक्षदा गेल्या 6 वर्षापासून कुठलाही व्यवसाय नाही किंवा कोणत्याच गोष्टीसाठी आम्ही कुणालाच पैशाची मागणी करत नाही किंवा या माध्यमातून लग्न जुळतात किंवा आम्ही लग्न जुळवतो असा दावा आम्ही कुठेच करत नाही. लग्न ही कुणाच्याच माध्यमातून जुळत नसतात, ती परस्पर संवादातून जुळत असतात. त्याच्यानंतर पूर्ण चौकशी अंती ती जुळत असतात आणि त्याच्यासाठी सगळ्यांनी मिळून सामूहिक प्रयत्न करणं गरजेचं असतं, असा आमचा समज, गैरसमज जे काय असेल ते आहे. दुसरीकडे सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे या माध्यमातून जे काय वेगळ्या पद्धतीने जवळपास या 5-6 वर्षात 700 ते 800 लग्न जुळलेली आहेत आणि आम्ही कुठल्याच गोष्टीसाठी कुणालाच पैशाची मागणी करत नाही, हे पहिल्यांदा तुम्ही ध्यानात घ्या. दुसरीकडे गुगल मोबाईलवरील किंवा प्ले स्टोअरला मराठा लग्न अक्षदा हे इंग्रजीत किंवा मराठीत टाईप करा. तुम्हाला एक ऍप डाउनलोड होईल किंवा गुगलला जर तुम्ही टाईप करत असाल तर लग्न अक्षदा किंवा ऍप.लग्न अक्षदा हे टाईप करा. ऍप.लग्नअक्षदा.com टाईप केल्याच्या नंतर तुम्हाला एक लिंक ओपन होईल वेब पेजची. त्याच्यावर तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा, ओटीपी टाकायचा, तुमचं नाव, तालुका, जिल्हा, एक 4 अंकी पासवर्ड सेट करा, रेफरल कोड टाका, नका टाकू, त्याच्यासाठी वेगळ्या व्हिडिओमध्ये माहिती देऊ. त्याच्यानंतर तुम्हाला माझे प्रोफाईल हा ऑप्शन दिसेल. जागोजागी तुम्हाला स्लाइड्स दिसतील काही जाहिरातीसारख्या, त्याच्यावर काहीतरी उपयोगाचीच माहिती असते. त्याच्यासाठी वेळ द्या. खाली ब्लॉगचं सेक्शन आहे तेही बघा आणि प्रोफाईल नोंदते वेळी, नोंदल्याच्या नंतर नोंदत असताना बरेच जण वर असतो आणि वधूमध्ये आपली प्रोफाईल नोंदतो, म्हणजे त्याच्यातून चुकीचा समज जातो. फोटो आपण व्यवस्थित टाकत नाही. 80% लोक अजूनही शेती मातीशी गावखेड्यात राहतात, सामाजिक सभ्यता जपतात. उगीच काळा चष्मा लावून किंवा ऑटोवर बसून, बुलेटवर बसून, गाडीच्या टपावर बसून कसे तरी चित्रविचित्र फोटो अपलोड करू नका. ही आपली सामाजिक सभ्यता नाही, हे वारंवार सांगत असतो आणि याही व्हिडिओत तेच सांगतोय आम्ही. त्याच्यानंतर सगळी माहिती व्यवस्थित भरा. त्याच्यानंतर एखादी फील्ड जरी तुमची सुटली तरी ते फॉर्म अपूर्ण आहे असा त्याच्यावर मेसेज येतो. बऱ्याचदा आपण एज्युकेशनचं ड्रॉपडाऊन सिलेक्ट करतो, खाली ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन वगैरे येतात, त्याच्यावर आपण टिकच करत नाही. किंवा तुम्ही काय करता, नोकरी, व्यवसाय, खाजगी नोकरी, तिथं बरेच जण खाली कुठली नोकरी करतात, काय करतात लिहित नाहीत. असं व्यवस्थित सगळं लिहा. अशाच प्रोफाईल आम्ही व्हेरीफाय करतो. त्याच्यानंतर खाली जी कौटुंबिक माहिती मुलांसाठी, त्याच्यामध्ये सगळं व्यवस्थित लिहिलं पाहिजे तुम्ही, की माझ्या कुटुंबामध्ये 4 सदस्य आहेत, 3 आहेत, 2 आहेत, 1 आहे, माझ्याकडे शेती आहे नाही, मजुरी करतो, दुकानावर राहतो, खाजगी कंपनीत काम करतो, मला 16,000 रुपये भेटतात, 20,000 भेटतात, जे असेल ते व्यवस्थित. माझ्या कुटुंबामधले वडील काहीच काम करत नाहीत, आई माझं रोज मजुरी करते, जे काय असेल ते आपण अभिमानानं, स्वाभिमानानं लिहिलं पाहिजे. कारण आम्ही सुद्धा पत्राच्याच घरात राहतो आणि शेती आणि मातीशी नातं ठेवून शेतकरी आहोत आणि शेतकरी कोणाला फसवत नसतात, चुकीची माहिती देत नसतात. हा पिढ्यानपिढ्याचा अनुभव आहे. शेतकऱ्यांकडे सतत दानत वृत्ती असते, काहीतरी देण्याची वृत्ती असते, मात्र इथल्या व्यवस्थेनं त्याला हातबल केलेला आहे. हा भाग वेगळा. तर असो, ही सगळी माहिती भरल्याच्या नंतर मुलांनी एक व्यवस्थित फोटो क्रमांक 1 ला अपलोड केला पाहिजे, गॅलरीमधून किंवा लाईव्ह फोटो घेतला पाहिजे. दुसरीकडे 2 नंबरला बायोडाटा किंवा दुसरा एखादा वेगळा फोटो किंवा आपल्या दुकानचा, घराचा फोटो जरी अपलोड केला तरी चालते. 3 नंबरला तुमचं ओळखपत्र अपलोड करणं कंपल्सरी आहे. त्याच्यात तुम्ही भलेही तुमचं पॅन कार्ड, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा कुठलंही ओळखपत्र, त्याच्यावरचा नंबर खोडून अपलोड केलं तरी चालते. आम्हाला त्याच्याशी काही घेणदेण नाही. मात्र हे पडताळणीसाठी, कारण या गोष्टीचा जो काही आम्हाला 4-5 वर्षामध्ये त्रास झाला, तर याला सगळं हे करण्यासाठी आम्ही आमची कार्यपद्धती बदललेली आहे. आणि हे सबमिट केल्याच्या नंतर एक तर तुम्हाला मेसेज येईल की तुमचा फॉर्म कुठेतरी अपूर्ण आहे. अपूर्ण आहे म्हणजे तुम्ही एखादी फील्ड
सोडली म्हणजे सुरुवातीपासून सगळं पाहत या. त्याच्यानंतर ते छोटासा बॉक्स आहे तो टिक करून त्याला सबमिट करा आणि त्याच्यात तुम्हाला मेसेज येईल की तुम्हाला 24 तासाच्या आत आम्ही तुमच्याशी संपर्क करू. 24 तास म्हणता म्हणता कधी कधी आमचेही बैल खुट्याला बांधलेले असतात, म्हशी खुटीला बांधलेल्या असतात, त्यांना चारा पाणी करायचं असतं, वेळ होतो, उशीर होतो, 2 दिवसाच्या ऐवजी 3 दिवसही लागतात. फोन करू नका, कारण त्या फोन कॉलचा खूप त्रास होतो आणि हे तुम्हाला आपोआप एक मेसेज येईल की तुमची प्रोफाईल जर अपूर्ण असली, तुम्ही जर तुमचं ओळखपत्र अपलोड केलं नसेल किंवा एखादी फील्ड असेल तर तुम्हाला तो सिस्टम जनरेटेड हा मेसेज येतो. तो व्हिडिओ आपण खाली असला तर तो पाहायला पाहिजे. दुसरीकडे सबमिट झाल्याच्या नंतर, तुमची व्हेरीफाय झाल्याच्या नंतर तुम्हाला एक दुसरा मेसेज येईल आणि त्याच्यावर सुद्धा 3-4 मिनिटाचा व्हिडिओ येईल की याची कार्यपद्धती नेमकी कशी आहे समजून घेणं महत्वाचं असतं. नाहीतर मग उगाच काय होतं की आपलं अर्धवट ज्ञान तुमच्याही आणि आमच्यासाठीही घातक असतं आणि कुठल्याची कार्यपद्धती जर माहीत नसेल तर त्याच्यातून फसवणूक होण्याची शक्यता जास्त असते. तर तो दुसरा व्हिडिओ तुमच्यासाठी येईल आणि तो दुसरा मेसेज येईल, त्याच्यावर ग्रुपची लिंक येईल. त्या ग्रुपच्या लिंकची कार्यपद्धती कशी आहे, काय आहे ते आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण पाहू. डिस्क्रिप्शन मध्ये त्या दुसऱ्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे, ती सुद्धा तुम्ही पाहू शकता. प्ले लिस्ट मध्ये सुद्धा ती लिंक पाहू शकता. तुर्तास धन्यवाद. जय जिजाऊ.